रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं, स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग, साता जन्माची चला अजून सरप्राईज बाकी आहे. अजून हा मग या. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना बघ मग. काही, यावेळी 2 टाळ्या वाजवायच्या. जीवाला या याड लागलं. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मना. सतत किती छान सरप्राईज दिलंस. थँक्यू. नभी जस दाटला या टिपूर चांदणा, तुझा गचकोर मी चांद बिलोड तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदण. त्याच्या महिन्याभर सोय होईल तुमच्या. आता काय करू सत्या, ही बाई सगळा घोटाळा घालणार आहे. सत्या फोन उचल लवकर, सत्या फोन उचल, फोन उचल लवकर. सत्या सत्या फोन उचल, फोन उचल लवकर सत्या. फोन उचल, फोन उचल लवकर. तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना गा तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. बाई, टेडी बिअर, तो पण इतका क्यूट. कॅप पण अगदी मेजर साहेबांना शोभेल अशीच आहे.
असतील मेजर साहेब? मेजर, आपण आमच्यासाठी फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्यात. किती सुंदर. इतक्या सुंदर पाकळ्यांवरून चालायचे कसे? मेजर, आपण तर फारच रोमॅन्टिक निघालात. इतके फिदा झालात या मंदाकिनीवर. इश्श. सत्या फोन उचल लवकर. कोणाचा फोन आलाय? बलमा बलमा कशाला फोन? हॅलो सत्या सत्या, लवकर तिथनं गायब हो. लवकर लवकर गायब हो तिथनं. का काय झालं? अरे आत्याबाई तुमच्या मागावर आल्या. लवकर गायब हो लवकर. काय? पण ती आत्ता इथं आली कशी काय? ते आपण नंतर बोलू. तिथनं लवकर गायब होणार. कुठेतरी लप आत आली ती. लवकर बोल. बर ठीक आहे, ठेव तू. काय झालं? ती आत्याबाई इथं आल्या. इथं कशी काय आली? मला काय माहिती. आता थांबा बघूया आधी. आता काय करायचं? एवढी छान तयारी केली आहे इथे, आणि इथे कोणीच कसं नाही. आम्हास चारोळीतून भेटण्याचे अवतान देऊन मेजर गेले कुठे? त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा आमच्याकडे नाही. काय समजावे आम्ही?
मेजर 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 आम्हास ठाऊक आहे तुम्ही इथेच लपला आहात. आम्हाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी ना. जा ना जा. मी लोक कर्माना. मेजर आम्हास तुमचे प्रयोजन आवडले आहे पण आता किती वाट बघायला लावताय. या बाहेर मेजर, या ना बाहेर. मी लोक कर्माना. हसताय का तुम्ही? चांगलाच घोळ घालून ठेवलेस. नको त्या व्यक्तीला धडकणं किती अंगाशी आलं कळलं ना. आणि काय रे, हिला इथं बोलवायचं होतं तर मला कशाला घेऊन आलास? वाघमारे काही काय बोलता हो? आणि हे बघा, आम्ही दोघे एकमेकांना चुकून भडकलो होतो. त्याचा सगळा आरोप माझ्या एकट्यावर ढकलू नका. चुकून? मग ही आत्याबाई इथं पण चुकूनच आले असंच म्हणशील ना आता? नाही, चुकून आले असं नाही म्हणणार मी. उलट मी म्हणेन की तुमच्या चुकीमुळे आल्या ते. काय? मी काय केलंय? मी बोलून तिला इथं? अहो, अरे मग जरा नीट आठवा. तुमच्याच चुकीमुळे तिथं आल्या. मी तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली होती. तुम्ही काय केलं? रागाच्या भरात ती चिठ्ठी खाली फेकून दिली. ती चिठ्ठी आत्याबाईने उचलली. आणि ती वाचून इथं आल्या. ती म्हणजे कुणाच्या चुकीमुळे आल्या? तुमच्याच चुकीमुळे. हा बस आता. एकमेकावर काय आळस घेत बसायचं वे? इथून बाहेर कसं पडतील याचा विचार कर जरा. त्याचाच विचार करतोय हा वाघमारे. चंद्रावर कसं जायचं ह्याचा विचार नाही करत. मारू नका मला. शांत राहा जरा. ऐकल की मेजर, पुरे झाला आता हे वाट पाहणं. आता या की समोर. जा की आता समोर. मेजर शांत राहा. वाघमारे, अहो मला काही सुचत नाही आहे. काय करायचं आता? मेजर, आता एवढ्या रात्री काही लपंडाव खेळायचा आहे का? अच्छा, तुम्ही आम्हाच बघून लपलात का? याचाच अर्थ की आम्ही तुम्हा शोधावं अशी इच्छा आहे ना आपली? वाघमारे, शांत राहा जरा. हरकत नाही, आम्ही तुम्हा शोधून काढू. मेजर, मेजर, हनी, हनुमंतराव, हनुडी, मेजर. वाघमारे, अहो तुम्ही हसताय काय? त्या इकडेच येते. आता काय करायचं? माझं डोकं चालत नाहीये. तुम्ही सांगा काय तर. जा हनी, जा ना. जा 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 जा. का बसा. तुमचं काय वेगळंच चाललंय. इथे काय कॉमेडी शो सुरू आहे का? शांत राहा जरा. हनी, हनुडी, हनुडी, जा ना. हानुडी हनुमान. हनी, हनुडी. वाघमारे, अहो ह्या त्या बाई तर इकडेच येते. आता काय करायचं? माझं डोकं चालत नाही. तुम्ही काहीतरी सुचवा. हनुडी, सापडला.
कोणीच नाहीये. मेजर आणि गेले कुठे? हनी, हनुडी, हनी. लई मोठ्या पेचात अडकल्या. मला नाही वाटत आता यातनं बाहेर पडता येईल. हनी, मेजर हनी, हनुडी, कुठे आहात आपण? या ना आता बाहेर. अजून किती वाट बघायला लावताय? आता धीर धरवत नाहीये. मेजर, हनुडी, हनी. आत्याबाई काय वेताळासारखी मागा लागल्या माझ्या. तिला म्हणून जाईत ना, कोणी हानुडी नाही तुझा इथं. सगळी नाटकं माझ्या समोरच. तुझ्यावर जीव जडलाय तिचा. जीव तोडू शोधते तुला. एवढा जीव तोडून जर देवाला बोलवलं असतं ना, एव्हाना देव सुद्धा समोर आला असता. तू काय चीज आहेस? सहज सापडशील तिला. वाघमारे, मी जर तिला सापडलो ना, तर तिला तुम्ही पण सापडाल. आणि तिला कळेल की आपलं हे सगळं नाटक सुरू आहे म्हणून. आणि तिला कळलं ना, तर ती सगळ्यांना जाऊन सांगेल. आणि सगळ्यात आधी त्या आर्यनला सांगेल. हे बघा, काय बी करून मी अशा रूपात तिच्या समोर नाही आलो पाहिजे. तुम्ही चालवा की पोलिसी डोकं. सुचवा काहीतरी आयडिया. लवकर लवकर काहीतरी सुचवा, लवकर. हनी, हनुडी. हनुडी, मी तुमची वाट पाहतेय. नाही वाघमारे, माझा बळी तेवढं देऊ नका प्लीज. दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. तुला आजोबांच्या विषयात तिच्या समोर जायचं लागेल. ती बाई रात्रभर तुला इथं शोधत बसेल. आणि चुकून जर काही या तर तिला दिसलास ना, तर आपला खेळ संपल्यात जमा झाला असं समज. सत्या, वाघमारे, सत्या, वाघमारे, सत्या. वाघमारे. व्याड लावलं, व्याड लावलं, मला ग व्याड लावलं. व्याड लावलं, व्याड लावलं, मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं, बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं, बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. आहा. बाई मला ग व्याड लावलं, तुझ्या रूपानं व्याड लावलं. आहा. ऐन ज्वानीची नाजूकशी तू नार हो. साडी नऊवारी करी दिला वरवार हो. वाट लागली झालो मी पुरतागार हो. तुझ्या बिगर ही जिंदगी बेजार हो. औंध लग्नाचा उडवूया ग पार हो. तुझ्यानी माझ्या ग प्रेमाची तुळ उतार हो. मिळून दोनाचे मन बुया चार हो. व्याड लावलं, व्याड लावलं, मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं, बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं, बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं, बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं, बाई मला ग व्याड लावलं.
काम सारं सोडून आलो मी. चाल तुझी मस्त म्हणे मला फॉलो मी. काय करू टू मला कळना. ड्रीम करतो अन काही दिसना. काही सुचना सांगू कुणाला. आता काय मी करू. ग ग ग ग ग. ऐन ज्वानीची नाजूकशी तू नार हो. साडी नऊवारी करी दिला वरवार हो. वाट लागली झालो मी पुरतागार हो. तुझ्या बिगर ही जिंदगी बेजार हो. औंद लग्नाचा उडवूया ग पार हो. तुझ्यानी माझ्या ग प्रेमाची तुळ उतार हो. मिळून दोनाचे मन बुया चार हो. व्याड लावलं मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. ओ वाघमारे, मी तेवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये अडकलोय आणि तुम्ही हसताय होय. दाता काय काढताय. तुला ना तसंच पाहिजे काय. मेजर सुभेदार, मेजर सुभेदार, नायब, हवालदार, हनुमंतराव धनजराव सुर्वे. आता आलं ना तुझ्या सांगायची तुझं नाटक. अहो वाघमारे, मला काय करू काय सुचना झालंय. कशी पाठ सोडवूया आत्यापासून. पाठ का सोडवायचे. पाठ सोडवू नको. पटव तिला पटव. अंगावर पडलीच होती, आता प्रेमात पड. अहो, चला आता निघूया. बर सत्या, हे सगळं सोडत माझी एक इच्छा पूर्ण करशील. अहो, असं काय विचारताय. आजपर्यंत मी तुमची कुठली इच्छा पूर्ण केली नाही. तुम्ही फक्त सांगा काय इच्छा आहे तुमची. बघा, नक्की पूर्ण करशील. वाघमारे, अहो 100%. जर तुमची इच्छा पूर्ण नाही केली ना तर नाव सत्यजित सुर्वे सांगणार नाही. सत्या, माझी अशी इच्छा आहे की मला मेजर आणि आत्यासाहेबांचं लग्न बघायचंय. काय. तुम्ही का जरा डोक्यावर पडलाय का. सत्या प्लीज, एवढी छोटी विषय प्लीज पूर्ण कर. प्लीज प्लीज सत्या प्लीज. तुम्हाला ना खुळ लागलं. तुम्ही गाडीत बसा आता. लई दाता काढली. गाडीत बसा. चला गाडीत बसा आधी. बसा गाडीत. ती आत्या येईल आपल्या मागे. चला इथनं लवकर निघूया. तुझ्या रूपात येड लागलं. बाया मला ग येड लागलं. तुझ्या रूपाच येड लागलं. मेजर, कसलं गोडात तुम्ही. तुमची पिळदार मिशी, चुपकेदार दाढी, बोलके डोळे, डौलदार देह. असं वाटतंय कधी तुमच्या असं मिठी जातीये. वय मला ग येड लागलं. तुझ्या रूपाच येड लागलं. मंदा, हे काय हा अवतार. आणि दरवाजा उघडा ठेवून काय करते तू. इथं का आली त्याची जाणीव आहे ना तुला. हाय की जाणीव. आणि हा झगामगा अवतार घेऊन कुठे गेली होती. हे बाऊला कुठून आणलंय. गेस करा. गेस करायला वेळ नाही माझ्याकडे. सांग लवकर. आज मंजूच्या आजोबांची आणि माझी डेट होती. काय. होय, त्यांनीच मला वनराईमध्ये बोलवून घेतलं होतं. त्या ठेड्यानं. हा, नवा रंग नात्याला चढू दे, अंतर मिटू दे, प्रेम खुलू दे. वनराई मध्ये चांदण वेळी दोन मनांचे मिलन होऊ दे.
काय ग, कसला गोडवा आहे त्यांच्या शब्दांमध्ये. आता मी तुम्हाला काय सांगू, किती एन्जॉय केले आम्ही ते क्षण. असं वाटत होतं ही वेळ पुढे सरूच नाही. तुझ्या रूपाचं येड लागलं बया, मला येड लागलं, तुझ्या रूपाचं येड लागलं. अगं जगदंबे, खरंच येड लागलंय तुला. तुला कशासाठी आणलंय मी इथं? काय चाललंय तुझं येड लागलं? मी तुला वॉर्निंग देतोय, माझं काम नाही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. काय हो सारखं काम 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 लावलंय. मी म्हणलं ना तुमचं काम करून देईन म्हणून. एक बार मैंने जो कमिटमेंट दी वो दी, विषय संपला. आणि माझं काम व्हायच्या आधी तुझा पिंग फुटला ना तर तुझा गेम ओव्हर करेन मी. येतंय का लक्षात? सो प्लीज काळजी घ्या, कामाची आणि स्वतःची. हा घेईन मी काळजी. खसखस बरी कोणाला शंका येऊ देणार नाही. मी खरी कोण आहे ना हे फक्त तुम्हाला आणि मलाच ठाऊक आहे. शुअर आहे का? हा. गुड. एक मिनिट. मी माझी कमिटमेंट पाळेल, पण तुम्हाला पण तुमची कमिटमेंट पाळावी लागेल. माझं आणि मेजर हनींचं लग्न. हनी? हनुमंतराव माझे हनी. त्यांच्यासाठी मी काही करू शकते. तुझ्या रूपाचं येड लागलं बया, मला ग येड लागलं, तुझ्या रूपाचं येड लागलं, मी मला ग येड लागलं, मी मला ग येड लागलं. याड लागलं, याड लागलं बाई ग, मला ग याड लागलं, बरोपच याड लागलं बाई, आताच याड लागलं. तू काय करायचं सध्या? हे बघ, आता खोटा खोटा म्हातारा झालायचं तुझी ही अवस्था आहे. उद्या जाऊन खरंच म्हातारा झाला तर अशा मंदाकिनी आत्या तुझ्या मागं पुढं मागं पुढं मागं पुढं मागं पुढं मागं पुढं करतील तवा. काय बाबा, मज्जा आहे बाबा एकाची. होणाऱ्या नात जावायची आत्याच फिराय कोणावर तरी. हसू नको, दात काढू नकोस, नाही तर हे ना दात घासीन तुझ्या. अरे आता का दाढी बांधरी करायला लागलायस? आता रात्र झाले, कोण येणार वर? लई शान आहेस. अचानक कोण टपकलं तर? तशी काल ती आत्या टपकली होती तुझ्यामुळं. मी काय केलं आता? मी काय केलं? तूच त्या आत्याला तिथे घेऊन आला होतास. अरे तिला दुसरीकडे कुठं घेऊन जायचं होतं ना. वाघमारेसाठी एवढं भारी डेटचा प्लॅन केला होता मी. सगळ्या प्लॅनचा सत्यानाश झाला त्या आत्याबाईमुळं आणि तुझ्यामुळं. हे माझा काही दोष नाही त्यात. मी नव्हतो तिला घेऊन आलो, तिचं मला घेऊन आली ती. आणि हो, तिच्याजवळ तू लिहिलेली चिठ्ठी सापडलेली, कुठे भेटायचं खाली पत्ता पण होता. मी लय तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ऐकून घेत नव्हती ती. लय इडे आहे ती. मला म्हणली बलमाजी तुम्ही शांत बसा, तुम्ही गप झाला, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. आणि हो, मी तुला सावध केलं म्हणून तू वाचलास. त्याचं काय नाही राव. आधीच संकट कमी होती, त्यात हे नवीन संकट आले. तो माथे फिरू लपून लपून वाघमारांच्या मागे लागलाय आणि ही आत्याबाई थेट माझ्यावर झडप घालायचा प्रयत्न करते. आता काय करावं तेच कळ. हसू नकोस तू. हे बघ सत्या, ती आत्या का नाही तुझं लक्ष विचलित करते. पण तुझा फोकस कुठं पाहिजे? आपला आर्यनवर. आर्यनवर फोकस ठेवायचा. आपला फोकस नाही हलवायचा. जिथे जर आपला फोकस आहेस तोच आपला मेन फोकस आहे. गप गिळायला जाणार आहे.